प्रिय भक्तांनो, सावधान व्हा, कारण 21 सप्टेंबर 2025 रविवारच्या दिवशी एक भयंकर सूर्यग्रहण लागणार आहे. या ग्रहणामुळे 6 राशींचे लोक कोट्याधीश होतील, तर 6 राशींना मोठं नुकसान सहन करावं लागेल. मित्रांनो, वर्ष 2025 मधील दुसरं आणि अंतिम सूर्यग्रहण आता होणार आहे. हे सूर्यग्रहण कोणत्या तारखेला लागणार आहे आणि भारतात कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये दिसणार आहे, हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत. यावेळी लागणारं सूर्यग्रहण अतिशय चमत्कारी मानलं जात आहे. त्याचा प्रभाव 12 पैकी 12 राशींवर पडणार आहे. हे ग्रहण आश्विन महिन्याच्या अमावस्येला लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीचा शुभारंभ होईल. असं सूर्यग्रहण संपूर्ण 144 वर्षांनंतर येत आहे. अशा दुर्मिळ वेळी जर तुम्हाला आपलं भाग्य बदलायचे असेल तर फक्त 5 ते 10 मिनिट काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा. भक्तांनो, हे काही साधं ग्रहण नाही. या ग्रहणानंतर 6 राशींचे नशीब अचानक चमकणार आहे. त्यांच्या जीवनातील सगळे दुःख, त्रास, संकट संपणार आहेत. त्यांचे भाग्य प्रबळ होईल. या राशींच्या जीवनात सूर्यग्रहणानंतर धनसंपत्ती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची भर पडेल. करिअर आणि व्यवसायातही या 6 राशींना मोठी उन्नती मिळेल. कोर्ट कचेरीतील प्रकरणांमध्ये विजय मिळेल. या सूर्यग्रहणानंतर शत्रू आणि विरोधक त्यांच्या पायाशी नतमस्तक होतील. मातांनो, भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 21 सप्टेंबर 2025 रोजी लागणारं हे सूर्यग्रहण भारतात देखील दिसणार आहे. म्हणूनच या सूर्यग्रहणाची आतुरतेने वाट पाहत आहे. ज्योतिषी, पंडित, शास्त्री आणि वैज्ञानिक या ग्रहणाचा पूर्ण प्रभाव 6 राशींवर राहील. प्रिय भक्तांनो, हा काळ अत्यंत विशेष आहे, कारण भगवान शंकर या 12 राशींमधील काहींवर लवकरच प्रसन्न होणार आहेत. आणि ज्याच्यावर शंकरांची कृपा होते त्याच्या जीवनातील सगळे कष्ट नाहीसे होतात. त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो. आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत की कोणत्या राशी इतक्या भाग्यशाळी होणार आहेत. भारतीय वेळेनुसार या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:08 वाजता सुरू होईल. हे ग्रहण रात्री 2:35 वाजता आपल्या चर्मसीमेवर पोहोचेल आणि रात्री 3:36 वाजता समाप्त होईल. ग्रहणाच्या आधी 12 तासांचा सूतककाल सुरू होतो. या काळात धार्मिक कार्यांपासून दूर राहावं लागतं. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी. मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे सूतककाळ पाळणं आवश्यक मानलेलं नाही. मातांनो, भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सूर्यग्रहणानंतर कोणत्या भाग्यशाली राशींचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. या राशींचे भाग्य शिवजींच्या आशीर्वादाने उजळून निघणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर संपूर्ण बघितलात तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दर्द नाहीसे होतील आणि अमाप आनंदाची बरसात होणार आहे. हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला हवं की हे काही साधं ग्रहण नाही. या ग्रहणाच्या प्रभावामुळे 6 राशींचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा. एक क्षणही मिस करू नका, कारण हा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्या नशीब बदलणार आहे. प्रिय भक्तांनो, या व्हिडिओची सुरुवात करण्याआधी शिवभक्तांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव लिहावं. असं लिहिल्यानं भगवान शिवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. आणि जर तुम्ही खरे महादेव भक्त असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आता आपण त्या भाग्यशाली राशींविषयी बोलूया, ज्यांच्यावर भगवान शिवांची विशेष कृपा होणार आहे आणि ज्यांना अमाप सुख, समृद्धी लाभणार आहे. जसं की तुम्हा सर्वांना माहीत आहे, हिंदू धर्मात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते. त्यात भगवान शिव हे एक प्रमुख देव आहे. भगवान शिव ज्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांच्यावर कोणतीही विपत्ती येत नाही. पण जे लोक पाप करतात, चुकीचे कर्म करतात, इतरांना त्रास देतात, त्यांना शिवजी दंड देतात. मात्र जे लोक सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारतात त्यांना शिवजी मदत करतात. यावेळीचे सूर्यग्रहण त्या राशींवर विशेष प्रभाव टाकणार आहे. आणि मित्रांनो, या सूर्यग्रहणाच्या दिवशी शिवयोग निर्माण होणार आहे. शिवयोग हा 9 ग्रहांचे अधिपती आहे आणि त्याचे नियंत्रण भगवान शिवांच्या हातात आहे. त्यामुळे शिवयोगामुळे शिवांची विशेष कृपा या भाग्यशाली राशींवर होणार आहे. म्हणून मित्रांनो, यामध्ये तुमची राशी देखील असू तर शकते आणि तुमच्या घरामधील इतर सदस्य यांची देखील असू शकते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. यांच्या जीवनातून प्रत्येक प्रकारची कमतरता, दुःख, समस्या आणि कष्ट नाहीसे होतील. त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. भगवान शिवांच्या आशीर्वादाने या राशींना भरपूर धनलाभ, यश, सुख आणि शांती प्राप्त होईल. प्रिय भक्तांनो, ज्या भाग्यशाली राशींबद्दल आपण बोलत आहोत त्यांच्यावर लवकरच भगवान शिवांची अपार कृपा होणार आहे. खूप लवकरच त्यांच्या जीवनात प्रकाश फुलणार आहे. मित्रांनो, पहिली राशी बघण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला देखील लाईक करून घ्या,
व कमेंटमध्ये हर हर महादेव असे 3दा लिहा. त्या भाग्यवान आणि सौभाग्यशाली राशींमध्ये पहिली आहे कर्क राशी. जर तुम्ही कर्क राशीचे असाल आणि खूप काळापासून आजारी असाल तर या सूर्यग्रहणानंतर तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे या सूर्यग्रहणानंतर तुम्हाला नोकरी मिळेल. तुमच्या सर्व दुःख, वेदना आणि त्रासांपासून मुक्ती मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. या सूर्यग्रहणानंतर तयार होणाऱ्या शिवयोगामुळे तुमचे नवग्रह तुमची साथ देऊ लागतील, ज्यामुळे तुमचं भाग्य प्रबळ होईल. भगवान शिवांच्या कृपेने येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक प्रकारच्या यशाची प्राप्ती होईल. कर्क राशीचे लोक जर दीर्घकाळापासून आपली काही संपत्ती विकायची इच्छा बाळगून असल्यास या सूर्यग्रहणानंतर ती संपत्ती विकली जाण्याचे योग तयार होत आहेत आणि ती विकताना तुम्हाला चांगला नफा मिळेल. एकंदरीत या सूर्यग्रहणानंतर कर्क राशीवाल्यांना मोठा धनलाभ होईल. जर तुम्हाला संपूर्ण वर्षभर भगवान शिवांची कृपा हवी असेल तर प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन फक्त 1 लोटा जल शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे वर्षभर भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या अडचणी स्वतःहून दूर जातील. आता धनुराशीबद्दल. या सूर्यग्रहणानंतर धनुराशीवाल्यांसाठी प्रॉपर्टी आणि वाहन खरेदी करण्याचे उत्तम योग तयार होत आहे. जर तुमचा व्यवसाय बंद पडला असेल तर तो पुन्हा सुरू होईल आणि सर्व बाजूनी तुम्हाला पैशाची प्राप्ती होईल. जर तुमच्या घरात नेहमी भांडणं वाद होत असतील तर या सूर्यग्रहणानंतर घरात गोडवा येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या घरात सुखशांती राहील आणि प्रत्येक सदस्याचे भाग्य उजळून निघेल. धनुराशींसाठी सूर्यग्रहणानंतरच हे संपूर्ण वर्ष खूप कल्याणकारी, सौभाग्यशाली आणि लाभदायक ठरणार आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये पैसा गुंतवला असेल आणि तो बुडेल की काय अशी शंका असेल तर काळजी करू नका. या सूर्यग्रहणानंतर तुमचा पैसा दुप्पट, चौपट, अगदी 10 पट होऊन नफा देईल. यामुळेच जर तुम्हाला भगवान भोलेनाथांची कृपा वर्षभर हवी असेल तर प्रत्येक सोमवारी गाईला स्वतःच्या हाताने रोटी आणि गूळ खाऊ घाला. यामुळे तुमचं भाग्य प्रबळ राहील. आता मकर राशीबद्दल. मकर राशीवाल्यांवर भगवान शिवांची अपार कृपा या सूर्यग्रहणानंतर कायम राहील. यामुळे तुमच्या जीवनात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीचे लोक व्यापार व्यवसायात विशेष प्रगती करतील. जे लोक नोकरी आहे त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. जे परदेशात शिक्षण घेण्याचा किंवा नोकरीच्या शोधात जाण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. याशिवाय मकर राशीवाल्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यापाऱ्यांना भरपूर नफा मिळेल. तुम्ही सुरू केलेले प्रत्येक काम यशस्वी होईल. भगवान शिवांच्या विशेष कृपेने तुमच्या जीवनातील सगळे दुःख, त्रास आणि समस्या नाहीशा होतील. अपार आनंदाची प्राप्ती होईल. मकर राशीवाल्यांचे जीवन संपूर्णपणे बदलून जाणार आहे. हो भक्तांनो, या यादीतील पुढील भाग्यशाली रास आहे मेष रास. मेष राशीवाल्यांना सांगणं गरजेचे आहे की भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. या सूर्यग्रहणानंतर तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ सुरू होणार आहे. भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. मेष राशीवाल्यांना समाजात चांगली ओळख निर्माण करण्याची सुवर्ण संधी मिळेल. शिवकृपेने तुमच्या जीवनात नवनवीन संधी येतील. तुम्हाला जे कार्य करायचं होतं ते आता यशस्वीपणे पूर्ण होईल. नवीन योजना आखायच्या असतील तर त्या यशस्वी ठरतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला उत्तम प्रकारे मिळेल. उत्पन्नाचे साधन वाढतील. धनलाभाच्या अनेक संधी येतील. घरगुती वातावरण सुखशांतीने भरून जाईल. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. भक्तांनो, भगवान शिवांची विशेष कृपा मेष राशीवाल्यांवर आहे. आता काळ पूर्णतः तुमच्या बाजूने आहे. याचा पुरेपूर लाभ घ्या आणि ही संधी हातून जाऊ देऊ नका. पुढील राशी बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हो भक्तांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे कन्या रास. कन्या राशीवाल्यांवर भगवान शिवांची विशेष कृपा आहे. तुम्हाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला फक्त लाभच लाभ मिळणार आहे. तुमच्या व्यवसायात मोठी प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीवाल्यांना बढती आणि वेतनवाढ मिळण्याचे संपूर्ण योग आहे. विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कन्या राशीवाल्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. व्यापारात मोठा नफा मिळेल. धनलाभाच्या असंख्य संधी तुम्हाला मिळतील. संतती प्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्या कन्या राशीवाल्यांची ही मनोकामना पूर्ण होईल. घरगुती वातावरण नेहमी आनंदी राहील. प्रेमसंबंध आणखी दृढ होतील. नवीन वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. भगवान शिवांची कृपादृष्टी कन्या राशीवाल्यांवर आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जीवनात विविध प्रकारचे लाभ, धन, यश, सुख आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे कन्या राशीवाल्यांचे जीवन संपूर्णपणे बदलून जाईल.
हो भक्तांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे सिंह रास. सिंह राशीवाल्यांवर भगवान शिवांची विशेष कृपा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे. तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही, तर समाजात तुमची प्रशंसा देखील होईल. जीवनात अनेक नवीन संधी निर्माण होतील. शिवकृपेने तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. घरगुती जीवन सुखशांतीने परिपूर्ण राहील आणि व्यापारात मोठी प्रगती होईल. सिंह राशीवाल्यांना चारही बाजूंनी लाभच लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना बढतीसोबत वेतनवाढही मिळेल. धनलाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. संतती प्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्यांना हा सुखलाभ मिळेल. भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या जीवनात अपार आनंद लाभेल. तुमचे जीवन संपूर्णपणे बदलून जाईल. असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ पूर्णतः शुभ आहे. प्रिय भक्तांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे मीन रास. मीन राशीच्या जातकांनो, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की भगवान शिवांच्या कृपेने खूप लवकरच तुमच्या जीवनात शुभवार्ता येणार आहे. तुमच्या केलेल्या मेहनतीचे गोड फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जे कार्य अडले होते ते वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबियांच्या व मित्रांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. भगवान शिवांच्या अपार कृपेने धनसंबंधी सगळे काम यशस्वी होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढ मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. भगवान शिवांच्या कृपेने मीन राशीच्या जीवनातील सर्व त्रासांचा अंत होईल आणि अपार आनंदाचे आगमन होईल. भक्तांनो, हे वेळ आता तुमच्या बाजूने आला आहे. त्याचा भरपूर फायदा घ्या आणि हातून निसटू देऊ नका. आता या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनात आता सुखाचा खजिना येणार आहे. भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला मोठी खुशखबर देणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. कुंभ राशीच्या जातकांनी केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. अडलेली कामं यशस्वी होतील. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात भरपूर नफा होईल. प्रत्येक दिशेने आनंदाचे आगमन होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि व्यापारातील अडथळे दूर होतील. मिथुन राशीच्या जीवनात भगवान शिव आणि भगवान शनिदेव यांच्या कृपेने फक्त आनंदच आनंदी येणार आहे. नवीन वाहन, नवीन घर घेण्याच्या योजना यशस्वी होतील. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना ते सुख मिळेल. प्रेम संबंध अधिक मजबूत होतील. भगवान शिवांच्या कृपादृष्टीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या जीवनात धन, यश, सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव होणार आहे. म्हणूनच भक्तांनो, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की भगवान शिवांच्या आशीर्वादाने हा काळ पूर्णतः तुमच्या बाजूने आहे. या सर्व भाग्यशाली राशींवर भगवान शिवांची विशेष कृपा होणार आहे आणि सूर्यग्रहणानंतर त्यांचे भाग्य पूर्णतः बदलणार आहे. तर भक्तांनो, जर तुम्हालाही हवं असेल की भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा, तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापैकी तुमची राशी कोणती होती ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.